थँक्यू भक्ती. तीर्था, शाडो का दिसते? यस. कोण सांगेल? शाडो का दिसते? विद्या? यस, विद्या? क्षितिज? एनीवन नो अबाउट इट? तर शॅडो का दिसते मी सांगतो. ठीक आहे. तर शॅडो काय नाही, आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमधनं लाईट पास होत नाही. ओके. आणि तिथं डिफ्रॅक्शन होते. काय होतंय? डिफ्रॅक्शन. आणि डिफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंडिंग ऑफ लाईट फ्रॉम द ऑब्स्टॅकल, एजेस ऑफ द ऑब्स्टॅकल. तिथून लाईट काय होते? बेंड होते. आणि त्यामुळं काय होतंय? लाईट बेंड झाल्यामुळं तुम्हाला तिथं काय दिसत नाहीये, तुम्हाला लाईट न दिसत, तर शॅडो दिसते. तुम्ही लहानपणी किंवा आता लहानच आहात सोडा, कुठं मोठे झालाय तुम्ही, तर तुम्ही सपोज लाईट गेलेली आहे आणि तुमच्याकडे मेणबत्ती आहे, कॅन्डल. ओके. कॅन्डल असेल आणि तुम्ही ती काय केलं? पेटवलं. तर तुम्ही खेळलाय कसं? कॅन्डल हात असं धरलाय किंवा कॅन्डल ठेवलाय, हात पुढं केलाय, पाठीमागे केलाय. तर हात त्याच्या जवळ नेल्यावर शॅडो वाढते का लांब नेल्यावर कॅन्डलच्या? येस. जवळ नेल्यावर मोठी होते. म्हणजे कॅन्डल अशी आहे आणि तुम्ही जवळ नेला, अशी असा हात जवळ नेला, म्हणजे तिथं भिंतीवर शॅडो मोठी होते का लहान होते? मोठी होते. मोठी होते. मोठी होते. ओके. आणि कोणाला काय वाटतंय? क्लोजर टू गेट. ओके. आणि तिघांनी उत्तर दिलं, बाकी कोणी दिलेलं नाहीत बघा. क्षितिज, विद्या, श्रीधर, श्रेयश. मोठी होते. ओके. त्यानंतर आणि कोण सांगेल? होते. ओके. तर तिथे काय होते? येस, मोठी होते. का मोठी होते? लाईट बेंड होते. जसं जवळ येणार ना, तसं इथं बोटापासून लाईट काय होते ना, बेंड होते. आणि बेंड झालं म्हणजे जेवढं जवळ येईल तेवढं बेंडिंग जास्त होते लाईटचं. त्यामुळे पुढे कुठे शॅडो काय मिळते तुम्हाला? मोठी मिळते. एम आय राईट? ह्याला म्हणायचं डिफ्रॅक्शन. काय म्हणायचं याला सांगा? याला काय म्हणायचं? डिफ्रॅक्शन. काय म्हणायचं याला? डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन. यस. याच्यावर एक अख्खा चॅप्टर आहे जेई नीटला. अख्खा चॅप्टर आहे, बोर्डसाठी पण आहे, JEE आणि नीटसाठी पण आहे. म्हणजे म्हणायचं काय आहे, की एवढे जे चॅप्टर जे आहेत, हे सगळं ऑप्टिक्समध्ये. हे सगळं कशामध्ये? ऑप्टिक्समध्ये. डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, रे ऑप्टिक्समध्ये प्रिझम, आहे की नाही? प्रिझम बघितलाय, रेनबो बघितलाय आपण, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन बघितलेलं आहे. हे सगळं कशामध्ये आहे? ऑप्टिक्समध्ये. आणि ऑप्टिक्स किती मार्क्सला विचारलं जाऊ शकतं? 30 to 40 मार्क्सला ऑप्टिक्स विचारला जाऊ शकतोय किंवा जातोय किंवा गेले, म्हणजे आतापर्यंत विचारला गेलेला आहे. त्यामुळं तो सेक्शन खूप महत्वाचा आहे. बरेचसे तुमचे जे सिनियर्स आहेत, तुम्ही त्यांच्याशी डिस्कस केला तर ते तुम्हाला सांगतील, की बाबा पहिलं बेसिक कर. बेसिक कर. जोपर्यंत बेसिक करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काही जमणार नाही. हे तर बेसिक आहे. प्रत्येक 8, 9, 10चं तुमचं फिजिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. जर 11 आणि 12ला तुम्हाला टिकायचं असेल. आणि त्याच्यासंग मॅथ्स. या 2 गोष्टी तुम्हाला येणे झाल्या. काल ऑप्टिक्स बद्दल आपण डिस्कशन केलेलं, काल मेकॅनिक्स बद्दल डिस्कशन केलं होतं. आज आपण केलं ऑप्टिक्स बद्दल डिस्कशन. ओके. हे दोन्ही पण मेजर पार्ट आहेत. हे दोन्ही पण मेजर पार्ट आहेत आणि हे 40-40 म्हणजे 80 मार्काची तयारी झाली जर हे दोन्ही सेक्शन्स केले. परत थर्ड सेक्शन मी विचार करतोय ते इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये चार्ज झालाय का हो कधी? चार्ज बद्दल. चार्ज म्हणजे काय माहिती आहे का? येस. चार्ज म्हणजे काय माहिती आहे? येस. कुठले टाइपचे चार्ज असतात हो बाळांनो? चार्ज कुठले असतात? पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. आणि कुठला चार्ज असतो का? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सोडून? पॉझिटिव्ह. येस. नसतंय. न्यूट्रॉन असतोय, न्यूट्रॉन. येस, न्यूट्रल. न्यूट्रॉन माहिती आहे? न्यूट्रॉन कुठं असतो? न्यूट्रॉन कुठे असतो सांगा? न्यूक्लियस. मला सांगा, ऍटम कसा असतो? गोल असतो ऍटम? ऍटम गोल असतो का? ऍटम असा गोल असतो असं म्हणताय, पण ऍटम गोल नसतो. आपण काढतो म्हणून गोल असतो आणि आपल्याला समजायला भारी आहे म्हणून ऍटम आपण गोल काढतो. तर ऍटम कधीही गोल असं काय नसतो. कळलं का? पण आपल्याला कसं होतंय, भारी वाटते ना ऍटम गोल काढायला, म्हणजे गोल काढले की समजते. त्यामुळे आपण काय करतो? असं घेतो. हा सपोज मी घेतलाय, हा सपोज सर्कल आहे
ओके, हा सर्कल आहे आणि आत एक सर्कल घ्यायला पाहिजे. येस, आत एक आपण सर्कल घेऊ. मला वाटतंय आत एक छोटासा सर्कल घेऊया आपण, लय मोठा नको. येस, आणि हा सर्कल मोठा करूया आपण जरा. ओके, येस, ओके. तर असा हा आहे. तर ह्याच्या न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतं सांगा. येस, टेल मी. न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतं? प्रोटॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आणि काय असतो? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन. असतो? न्यूट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन कुठे असतात? इलेक्ट्रॉन कुठे असतात? ऑर्बिटल. शेल्स. सेल्स मध्ये किंवा ऑर्बिट Orbit. मध्ये इलेक्ट्रॉन असतात. प्रोटॉनवर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज? निगेटिव्ह. ठीक नाही, इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज? निगेटिव्ह. आपण पहिला सेक्शन Negative. बघितलाय बघा. मी आता परत एकदा करतोय. मेकॅनिक्स बघितलेला आहे. मी नुसता ओव्हरलुक देते. दुसरा पार्ट बघितला आपण ऑप्टिक्स, त्यातले थोडे फेनॉमेना बघितलेत. थर्ड पार्ट बघतोय आपण इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक आणि सेक्शन्स आहे ना हे. इलेक्ट्रोस्टॅटिक आणि कुठला बघतोय आपण? बघणार आहे मॅग्नेटोस्टॅटिक. मॅग्नेटोस्टॅटिक. ओके, हे आपण बघणार आहोत. तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरतो, प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतो, न्यूट्रॉन पण न्यूक्लियस असतो. पण न्यूट्रॉनवर कुठला चार्ज असतो? न्यूट्रल. कुठला चार्ज असतो न्यूट्रॉनवर? न्यूट्रल. प्रोटॉनवर कुठला चार्ज असतो? प्रोटॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रॉनवर कुठला असतो बाळांनो? निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. व्हेरी गुड. यस, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी करतो. कोणाला झाले का हो इलेक्ट्रोस्टॅटिक? इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एनीवन नो? यांच्यामध्ये कुठला फोर्स असतो? यांच्या दोघांच्या मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स कुठला असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक. कुठला असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक. मग तुम्हाला हा फॉर्म्युला झालाय का मला सांगायचा? F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर झालाय का हा? येस, नाही झालेला. नो. ओके ओके ओके, म्हणजे तुम्हाला फक्त इथपर्यंत माहित आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. आता ज्यावेळी तुम्ही 11th-12th ला येणार त्यावेळी हा एक अख्खा चॅप्टर आहे. आलेला आहात आता 11th-12th ला, येणार नाही, आलेलाच आहात. तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा, ह्याला म्हणायचं कोलम फोर्स म्हणायचं. जसं मला सांगा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते की नाही, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R, हे तर झाले की नाही सांगा? हो झाला. हा झाला. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तसं M1 M2 तिथं प्लॅनेट आहे, त्याच्या जागी काढून चार्ज पुट करायचं, म्हणजे काय होईल? F इज इक्वल टू G च्या जागी K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. दोन्ही पण सेम आहेत की नाही? भाऊ आहेत की नाही? दोन्ही पण सेम आहेत बघा, होय की नाही? मग हा जो चॅप्टर आहे आणि हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. हा कुठला आहे सांगा? ग्रॅव्हिटेशन. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक. याचा आपण सेपरेट स्टडी करणार आहोत. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटोस्टॅटिक म्हणजे काय हो? मॅग्नेट काल बघितलंय आपण. मॅग्नेट कसा असतो? बार मॅग्नेट असा असतो, ठीक नाही? आणि तिथे किती पोल असतात सांगा? 2. 2 पोल. कुठले कुठले पोल? नॉर्थ N पोल पोल, अँड S पोल. साऊथ अँड नॉर्थ. यस, नॉर्थ अँड साऊथ पोल. आपण रेकॉर्डिंग चालू केले का रे? दिसते रेकॉर्डिंग? हो केले सर. ओके, ठीक आहे. हो. आता ओके, व्हेरी गुड. आता मला सांगा नॉर्थ अँड साऊथ. मला सांगा याची मॅग्नेटिक फील्ड कशी, डिरेक्शन कशी असते? कोण सांगते बरं? डिरेक्शन कशी असते मॅग्नेटिक फील्डची? नॉर्थ टू साऊथ का साऊथ टू नॉर्थ? मॅग्नेटिक फील्ड लाईनची नॉर्थ टू साऊथ. नॉर्थ टू साऊथ. नॉर्थ टू साऊथ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप हुशार आहे. खरंच सगळ्यांना नॉलेज आहे. मला आवडलं खूप. खूप छान रिस्पॉन्स आहे तुमचा. मला वाटलं 10वी दिलेली नाही त्यामुळे सगळं विसरला काय तुम्ही, पण खरंच आय लाईक इट. सो हे नॉर्थ अँड साऊथ आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड लाईन नॉर्थ टू साऊथ असते. इंटरनली कशी असते माहिती? इंटरनली असते साऊथ टू नॉर्थ. South कशी to सांगा? साऊथ टू नॉर्थ. कळलं का? हे झालं मॅग्नेटिक फील्ड म्हटलं तर हरकत नाही. हे काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. आता लक्षात ठेवा, हा जो सेक्शन्स आहे, हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड आहे, याच्यावर कमीत कमी 6 ते 7 क्वेश्चन असतात. म्हणजे 7 चोक 28 ते 30 मार्काची तयारी यावर होते. कशामध्ये? JEE आणि नीट मध्ये. समजतंय? मी फक्त ना तुम्हाला JEE नीट आहे ना, कसं काय काय तुम्हाला झाले काय काय आणि पुढे काय काय, हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार. सो मेकॅनिक्स बद्दल आपण स्टडी केलाय, ऑप्टिक्स बद्दल थोडंसं बघितलंय,
इलेक्ट्रोस्टॅटिक थोडंसं बघितलं. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यामध्ये हा फिरतोय, याच्याबद्दल स्टडी आहे. आणि मॅग्नेटोस्टॅटिक मध्ये सगळं मॅग्नेटिक फील्डचे रिलेटेड स्टडी आहे. कळलं इथपर्यंत? कोणाला काय डाऊट? कळतंय ना? मी जे बोलतोय ते समजते ना सगळ्यांना? हो. ओके, ठीक आहे. मॅग्नेटोस्टॅटिक परत 3 सेक्शन झाले. चौथा सेक्शन जो आहे, चौथा सेक्शन तो आहे थर्मोडायनामिक. कुठला आहे तो? थर्मोडायनामिक. कुणाला माहिती आहे का थर्मोडायनामिक म्हणजे काय? थर्मोडायनामिक कुणाला माहिती आहे? थर्मोडायनामिक काय असते? यस, थर्मोडायनामिक बद्दल काय म्हणाला माहिती आहे? एनीवन नो अबाउट थर्मोडायनामिक? नाही माहित? हॅलो, थर्मोडायनामिक बद्दल कोणाला माहिती आहे की नाही? No, Yes. sir. हा बोला ना, थर्मोडायनामिक म्हणजे काय? नाही सर. ओके, ठीक आहे. थर्मोडायनामिक म्हणजे हीट रिलेटेड. हीट माहिती आहे सगळ्यांना? हीट काय असते? हीट काय असते सांगा? एनर्जी. हीट काय असते? एनर्जी. फक्त एक सेकंड, मी थोडंसं दुसऱ्या ग्रुपमध्ये मेसेज करायचं राहिला आहे इथे, त्यामुळे ते जॉईन नाही झाले. एक सेकंड द्या मला फक्त. ओके. ओके, आवाज येतो सगळ्यांना? यस. यस, आवाज येते. तीर्था, क्षितिज, भक्ती. Yes, Yes, sir. sir. ओके, ठीक आहे. श्रीधर, तर आपण बघत होतो कुठला की मी काय विषय यस थर्मोडायनामिक. यस, थर्मोडायनामिक्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? व्हॉट इज थर्मोडायनामिक्स? यस, तर थर्मोडायनामिक म्हणजे हीट रिलेटेड. व्हॉट इज हीट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हीट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हीट म्हणजे हीट कधीच बघितलेलं नाही तुम्ही? हीट फील पण नाही केला? इंद्रनील, ऐश्वर्या, आर्यन, विद्या, अर्पिता, चर्यू, श्रेयश, विराज, संजीवनी. हीट म्हणजे काय सांगा? हीट एनर्जी आहे की नाही? हीट काय? यस. आता क्लिअर येतोय आवाज? आता आवाज क्लिअर येतोय का? Yes. ओके, तर Yes, मला sir. सांगा. यस, आता Yes, हीट आहे sir. ना? ओके, गुड, थँक्यू. तर हीट ही एनर्जी आहे. आणि मला सांगा हीट कशी ट्रान्सफर होते? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर का लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर? High temperature to low temperature. हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट काय होते? जाते. सगळे सहमत आहेत का याबद्दल? हाय टू लो का लो टू हाय? संजीवनीने सांगितलं, बाकीचे सांगा. तीर्था? High to low. High to low. High to low. हाय टू लो. ओके, High to low. हाय टू लो. ओके, श्रेयश, आर्यन, ऐश्वर्या, इंद्रनील. ओके, हाय टू लो. लक्षात येते का? हाय टू लो. मग मला सांगा, एखादा सपोज मी चहा घेतला आणि चहा ठेवला खूप वेळ गरम. चहा गरम चहा घेतला आणि खूप वेळ ठेवला, काय होईल? एखादा गरम चहा घेतला, थंड खूप होणार. थंड होणार. का थंड थंड होणार? होणार. का थंड होणार सांगा? का थंड होणार? त्यातली हीट निघून जाणार. निघून जाणार. व्हेरी गुड.
म्हणजे चहामधली हीट कोणापेक्षा जास्त होते? सराउंडिंग पेक्षा. चहा सिस्टीम आहे आणि बाहेरचं टेम्परेचर जे काय सराउंडिंग कमी आहे, चहाचं टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे तो कसा ट्रान्सफर होणार हीट? हाय टू लो. म्हणजे चहातून हीट बाहेर पडणार, सराउंडिंग मध्ये जाणार आणि चहा काय होणार? थंड होणार. त्याला म्हणायचं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कळलं? कसं जाते हीट? कशी ट्रान्सफर होते सांगा हीट? हाय टू लो. लो. हाय टू लो. आणि चहा गरम झाला. मला एक सांगा, तुम्ही सपोज बर्फ घेतला तुम्ही, यु नो आईस, तो थोड्या वेळानं काय होतो ठेवल्यावर? वितळतो. वितळतो. ओके, म्हणजे आईस कन्वर्ट इनटू वॉटर. ओके, वॉटर मध्ये Water. कन्वर्ट, Liquid. वॉटर मध्ये लिक्विड, तुम्ही लिक्विड मध्ये कन्वर्ट होते. का हो? का कन्वर्ट झालं? आता कोणी कोणाला हीट दिलं? सराउंडिंग सिस्टीमला का सिस्टीमनं सराउंडिंगला? Surrounding. सराउंडिंग सिस्टीमला. Surround. व्हेरी गुड. म्हणजे सराउंडिंगला सिस्टीमला काय दिलं? सराउंडिंगने एनर्जी दिली. बर्फ आहे, बर्फाने एनर्जी घेतली आणि त्यानं वितळलं स्वतःला, कारण एनर्जी मिळाली. एनर्जी मिळाली, त्यानं स्वतःला वितळून टाकलं. कळालं? याला म्हणायचं थर्मोडायनामिक. काय म्हणायचं याला? थर्मोडायनामिक. हीट ऍब्सॉर्ब करणं, हीट इव्हॉल्व करणं. मग सिस्टीमनं सराउंडिंगला दिली काय आणि सराउंडिंगने सिस्टीमला दिली काय? हीट कशी जाते? हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर. याला सगळ्या स्टडीला म्हणायचं थर्मोडायनामिक. काय म्हणायचं सांगा याला? काय म्हणायचं याला? थर्मोडायनामिक. समजलं सगळ्यांना थर्मोडायनामिक? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं थर्मोडायनामिक म्हणजे काय स्टडी करणार आपण? एवढं स्टडी करणार आहे. यात डिटेल्स बघणार आहे पुढे. गॉट इट? तो हा जो चॅप्टर आहे, हा जो सेक्शन आहे, JEE नीटला कमीत कमी याचे पण 7 ते 8, 8 ते 9 क्वेश्चन्स ऍव्हरेज विचारले जातात. कमी पण असू शकते, जास्त पण असतात. मी ऍव्हरेज सांगतोय. हा पण बऱ्यापैकी 40 ते 50 मार्काला हा चॅप्टर असतोय. दॅट इज अ चॅप्टर, म्हणजे ऍक्च्युअली सेक्शन आहे थर्मोडायनामिक. किती सेक्शन झाले सांगा? थर्मोडायनामिक आणि कुठला सेक्शन झाला सांगा? मेकॅनिक्स, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटोस्टॅटिक, की नाही? आणि लास्टचा सेक्शन राहिलाय बघा. आता लास्टचा सेक्शन राहिलाय, कुठला राहिलाय बघा? 5वा, मॉडर्न फिजिक्स. कुठला फिजिक्स? मी फक्त मॉडर्न फिजिक्स. मी रेकॉर्डिंग ऑन केले का रे? येस सर. हो सर. ओके, मॉडर्न फिजिक्स आपण शिकणार आहोत. मॉडर्न फिजिक्स. आता मला सांगा, मॉडर्न फिजिक्स मध्ये काय काय शिकणार आहोत आपण? मग तुम्ही शिकणार आहोत ऍटॉमिक स्ट्रक्चर. आत प्रोटॉन, न्यूट्रॉन असते, परत शिकणार इलेक्ट्रॉन असतोय. मग इलेक्ट्रॉन मध्ये किती, पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 असतात का 4 असतात? पहिल्या ऑर्बिट मध्ये किती असतात रे? 2 असतात. 2 असतात. मग दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती असतात? मॅक्झिमम किती असू शकतात दुसऱ्या ऑर्बिट मध्ये? 8. 8. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला बरंच येतंय रे. मला वाटलं काहीच माहित नाही तुम्हाला. खूप छान माहिती आहे, सगळंच माहिती आहे तुम्हाला. तर हे मॉडर्न फिजिक्स मध्ये सगळे 8 इलेक्ट्रॉन असतात आउटर ऑर्बिट मध्ये. इनर ऑर्बिट मध्ये 2 असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. हे सगळे इलेक्ट्रॉन बाहेर असतात. ओके, याचा स्टडी करणार आपण मॉडर्न फिजिक्स मध्ये. किंवा तुम्हाला माहिती आहे, सपोज असं एक मेटल आहे, वरून जर लाईट पडली यात, तर यातनं इलेक्ट्रॉन बाहेर येतात. इलेक्ट्रॉन काय होतात? बाहेर येतात. त्याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नंतर शिकवणार आहे सगळं मी. ते फोटो इलेक्ट्रिक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सोलार माहिती आहे? सोलार, सन सोलर, सॉरी सोलार मी म्हणेन सोलार पॅनल. Yes. सोलार पॅनल असते बघा. काय करते सोलार पॅनल? सोलार पॅनल काय करते? यस, सोलार पॅनल कशासाठी यूज करतो आपण सांगा? जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. जनरेट इलेक्ट्रिसिटी. यस. आणि कशासाठी? पाणी तापवायचं It असेल तर converts heat energy into electric यस, energy. हीट एनर्जी मध्ये आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो? सोलार पॅनलचा यूज करतो. मग त्या सोलार पॅनलवर पडली लाईट पडल्यानंतर असं काय होतं आत? त्याच्या आतमध्ये काय काय फेनॉमेना होते? त्याचे 2 चॅप्टर, सेमीकंडक्टर म्हणून एक चॅप्टर आहे आणि हा मॉडर्न फिजिक्स आहे. त्याच्या आत काय काय होते? त्याचा फोटो इलेक्ट्रिक स्टडी करायचा आहे. इलेक्ट्रॉन कसा हाय स्टेट जातोय, लो स्टेट जातोय, त्याचा स्टडी करायचा आहे. तो का जातोय, यात किती सायन्टिस्टने काय काय सांगितलं. मग त्यात डी ब्रोगली आला, त्यातनं मग बोर्स आला. बोहर माहिती आहे का? बोर्स ऍटॉमिक मॉडेल कोणाला? बोहर झाले का? बोहर वगैरे असं काय? नील बोर. निल्स बोर. ओके, निल्स बोर कसा आला, त्यानं कसं सांगितलं, है की नाही?
मग न्यूटननं काय सांगितलं का, मग बाकीच्यांनी काय कोणी कोणी कसं कसं सांगितलं, ऍटम कसा असतोय वगैरे वगैरे सगळा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, मॉडर्न फिजिक्समध्ये. म्हणजे मॉडर्न फिजिक्समध्ये मॉडर्न आहे, क्वांटम मेकॅनिक्स आहे, इलेक्ट्रॉनचा स्टडी आहे. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे माहिती आहे का कोणाला क्वांटम मेकॅनिक्स? एनीवन नो क्वांटम मेकॅनिक्स? Study of the small. Study atom. यस, स्मॉल पार्टिकलचा मायक्रोस्कोपिक लेवलचा पार्टिकल स्टडी करणे म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स स्टडी करणे. क्वांटम मेकॅनिक्स मी कधी तर घेईन असं मजेशीर, जरा तुम्हाला जरा नॉलेज येऊ दे बऱ्यापैकी फिजिक्सचं, आणि एकदा ते नॉलेज आलं ना, मी क्वांटम मेकॅनिक्स सांगेन तुम्हाला ऍक्च्युली काय असते ते. तर लक्षात ठेवा की क्वांटम मेकॅनिक्स किंवा हे जे मॉडर्न फिजिक्स आहे, या मॉडर्न फिजिक्समध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, मग लाईट पडते, मग सोलारचं कन्वर्ट होते हीटमध्ये, ते कसं होतंय, सोलारचं कन्वर्ट होते कशामध्ये, लाईटमध्ये, ते कसं होतंय, आज सिस्टीम कशी होते, सेमीकंडक्टर कसा वर्क करतोय, की नाही. सेमीकंडक्टर माहिती आहे कोणाला? सेमीकंडक्टर, एनीवन नो सेमीकंडक्टर? येस, सेमीकंडक्टर. सेमी इंग्लिश माहिती आहे तुम्हाला? सेमी इंग्लिश म्हणजे काय सांगा? सेमी इंग्लिश म्हणजे हाफ इंग्लिश हाफ मराठी. निम्म मराठी निम्म इंग्लिश. निम्म मराठी निम्म इंग्लिश. तसं सेमीकंडक्टर निम्म कंडक्टर निम्म इन्सुलेटर. म्हणजे तो जो मटेरियल असतो ना, तो कधी कधी कंडक्टर म्हणून काम करतो, कधी कधी इन्सुलेटर म्हणून काम करतो. कंडक्टर म्हणजे माहिती आहे सांगा पहिला, ते महत्वाचं. कंडक्टर म्हणजे काय सांगा? वाहक. Conducting electricity. यस, त्यातनं हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होते, फ्लो होते, पास होते, त्याला म्हणजे कंडक्टर. आणि ज्यातनं पास होत नाही त्याला म्हणजे इन्सुलेटर. या दोघांच्या मध्ये कोण असतो? सेमी कंडक्टर. कोण असतो? सेमीकंडक्टर. व्हेरी गुड. मग तो सेमीकंडक्टर कधी कधी कंडक्टर होतो, कधी कधी इन्सुलेटर होतो, त्याला म्हणायचं सेमीकंडक्टर. त्याच्यावर एक अख्खा चॅप्टर आहे. आणि सेमीकंडक्टरचे 3 ते 4 एक्झाम्पल, 2-3 ऍव्हरेज क्वेश्चन असतात किंवा 2 तर असतातच, सीईटी साठी पण असतात. त्यामुळं सेमीकंडक्टर पण हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत मॉडर्न फिजिक्स. कळालं? हे सगळं मॉडर्न फिजिक्स मध्ये बघणार. म्हणजे कुठले कुठले सेक्शन सांगा, मी लिहितोय. तर पहिलं सेक्शन सांगा कुठलं महत्वाचं आहे, नाव सांगा. मेकॅनिक्स. मेकॅनिक्स. यामध्ये कमीत कमी 7 ते 8 चॅप्टर आहेत, ते आपण स्टडी करणार आहे. मग ते कसं आहे, 11th 12th मिळून असतं. ते बोर्ड प्रमाणे गेलं तर 11th 12th मिळून असतं. पण जर तुम्ही एनसीईआरटी प्रमाणे गेलाय, एनसीईआरटी पर्यंत प्रमाणे गेला, तर ह्याचे पण जरा सिस्टीम वेगळी असते. 11th 12th ला डिस्ट्रीब्युट चॅप्टर आहे, पण मी जातो सेक्शन वाईज. मेकॅनिक्स. दुसरं कुठलं सांगितलं सांगा? ऑप्टिक्स. यस, व्हेरी गुड. ऑप्टिक्स मध्ये कुठलं येते सांगा? ऑप्टिक्स मध्ये कुठले 2 आहेत सेक्शन? कुठले 2 सेक्शन? रे ऑप्टिक्स अँड वे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स. यस, व्हेरी गुड. रे आणि वेव्ह ऑप्टिक्स. ह्याच्यावर कमीत कमी 1 2 3 4 3 ते 4 चॅप्टर आहेत. रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पण सगळे मिळून 3 ते 4 आहेत. ओके. त्यानंतर तिसरं सेक्शन कोणाला माहिती आहे का? कोण सांगेल तिसरं सेक्शन? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. यस, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि कुठलं? अँड मॅग्नेटोस्टॅटिक. मॅग्नेटिक मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटोस्टॅटिक. ह्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 चॅप्टर लक्षात ठेवा. ओके, 6 ते 7. 6 तर 100% आहेतच. कळालं? इलेक्ट्रोस्टॅटिक. त्यानंतर कुठलं हो? चौथा कुठला? थर्मोडायनामिक्स. व्हेरी गुड. थर्मोडायनामिक्स वर आय थिंक 3 ते 4 चॅप्टर असणारच आहेत. थर्मोडायनामिक्स. सेकंड आय विल चेक इट. ओके, थर्मोडायनामिक्स सेक्शन जो आहे त्यामध्ये कमीत कमी 3 ते 4-5 चॅप्टर असणारच आहेत. 4 ते 5 चॅप्टर असणारच आहेत. ठीक आहे. आणि लास्टला कुठला बघा, कुठला शिकवला मी? मॉडर्न फिजिक्स. येस, मॉडर्न फिजिक्स मध्ये 5 ते 6 जर पकडला तर टोटल चॅप्टर किती होता तो आपल्याला सेक्शन वाईज? मला वाटतं 7 ते 8, 8 धरा, 8 आणि 4 12 आणि 7 14 आणि 14 आणि 5 6 19 20 20 आणि 26. बघा 26 आहेत. 2-3 अजून यामध्ये वाढतात. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 28 to 29 चॅप्टर स्टडी करायचं. कोणासाठी? कशासाठी करायचं आहे? JEE नीट. सीईटी साठी सगळे एवढे करावं लागत नाही. सीईटी साठी मॅक्झिमम 12वीचं सगळं 16 चॅप्टर ते कन्वर्ट करून प्लस यामध्ये 11वीचे 4 चॅप्टर म्हणजे 20 चॅप्टर तुम्हाला सीईटीला करावे लागतात. सीईटीला पण JEE नीटला तुम्हाला 28 ते 19 चॅप्टर करायचे आहेत. आणि त्याचे किती सेक्शन्स आहेत सांगा?
त्याचे सेक्शन्स आहेत 5. पाठ आहेत का सगळ्यांना? सेक्शन पाठ झाले सगळ्यांना? हे लय महत्वाचं आहे. कोणी जरी विचारलं आता तुम्हाला जे युनिटला तुम्ही फिजिक्स मध्ये काय शिकणार, बिनधास्तपणे सांगायचं. काय सांगणार तुम्ही? कुठला स्टडी करणार म्हणणार? यस, Mechanics, optics, मेकॅनिक्स, ऑप्टिक्स, electricity, इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटोस्टॅटिक, फोर्थ Thermodynamics. थर्मोडायनामिक, Modern physics. मॉडर्न फिजिक्स. modern Quantum. physics. Yes. तुम्हाला कोणी विचारलं मेकॅनिक्स मध्ये काय काय शिकणार सांग म्हटलं, काय सांगणार तुम्ही? मेकॅनिक्स मध्ये काय काय शिकणार? आपण पहिल्या लेक्चर बघितलं. काय काय बघितलं मेकॅनिक्स मध्ये? मोशन, Linear motion, मोशन, Laws of motion. लॉज ऑफ मोशन, projectile motion, projectile motion, energy, Work, power, energy. Oscillation. वर्क पॉवर laws एनर्जी, of लॉज ऑफ मोशन. व्हेरी गुड. आणि gravity, ग्रॅव्हिटेशन, gravity, Oscillation. ऑसिलेशन. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही मेकॅनिक्स, Radiational motion. रेडिएशनल, रोटेशनल मोशन, नॉट रेडिएशनल, रोटेशनल मोशन. रेडिएशनल नाही, रोटेशनल मोशन. संजीवनी, रोटेशनल. मन बघू, Yes, sir. मन. Rotational. यस, व्हेरी गुड. रोटेशनल मोशन. असे 5 ते 6 चॅप्टर जे आहे ते आपण मेकॅनिक्स मध्ये बघणार आहे. परत दुसरा सेक्शन कुठला सांगा? परत सांगा दुसरा सेक्शन. ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मध्ये काय बघणार आहे आपण? Ray optics and wave optics. वे ऑप्टिक्स. व्हेरी गुड. थर्ड कुठला बघणार? थर्ड परत सांगा. थर्ड electrostatic, इलेक्ट्रोस्टॅटिक, Electrostatic. मॅग्नेटोस्टॅटिक. electrostatic, magnetic, स्टॅटिक. त्यामध्ये कोणाचं बघणार स्टडी आपण? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. कोणाचा? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. Proton, neutron, electron. इलेक्ट्रॉन. आणि त्यात येस, आणि त्यात फोर्स आपण बघणार कुलोम फोर्स म्हणायचं. एफ इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन R स्क्वेअरला काय म्हणायचं? कुलोम फोर्स म्हणायचं. कुठला फोर्स म्हणायचं? कुलोम. Coulomb. कुलोम फोर्स. force, आणि मॅग्नेटोस्टॅटिक मध्ये मॅग्नेटचा स्टडी. मॅग्नेटला किती पोल असतात? 2. केवढे असतात? 2. 2 असतात. 2. 2 नॉर्थ poles. आणि साऊथ, आहे की नाही? नॉर्थ आणि South. साऊथ. त्याच्या फील्ड बद्दल स्टडी करणार आपण. मॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये इलेक्ट्रिक फील्ड बद्दल. तो तिसरा सेक्शन झाला. चौथा सेक्शन थर्मोडायनामिक मध्ये काय बघणार सांगा? Heat related concept. हीट रिलेटेड कन्सेप्ट बघणार, आहे की नाही? हीट रिले. मग हीट मध्ये काय काय बघितलं आपण? हीट हाय टू लो जाते का लो टू हाय? High to low. High to high to low, ओके. मग चहा गरम चहा मी ठेवला असा तर तो गार होतोय, कारण हीट कशी कोण कोणाला देते? सिस्टीम सराउंडिंग का सराउंडिंग सिस्टीमला? सिस्टीमनं सराउंडिंग, Surrounding ला. सिस्टीमनं सराउंडिंगला. व्हेरी गुड. आणि मग मला सांगा, हे झालं थर्मोडायनामिक. आणि परत आईस वितळतोय नाही, वितळतोय की नाही आईस? तो कशामुळे होतो? कोणाला एनर्जी देतं? Surrounding system ला. surrounding system, व्हेरी गुड. सराउंडिंग सिस्टीमला त्याला म्हणायचं तो आईस वितळतो. तिथं थर्मोडायनामिक हीट दिल्यामुळं तो काय होतो? वितळतो. असा सगळा स्टडी कशामध्ये करणार आपण? थर्मोडायनामिक मध्ये. Thermodynamics. आणि लास्टला कुठला बघणार आपण? Modern physics. मॉडर्न modern फिजिक्स. physics, मॉडर्न फिजिक्स मध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर बघणार. दुसरं काय बघणार आपण? ॲटॉमिक स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघणार. सोलर सिस्टीमचं सोलर पॅनल जो आहे ना, सोलर पॅनल कसं वगैरे वर्क करते, फोटो इफेक्टवर आहे, त्याचा आपण स्टडी करणार. आणि ड्युअल नेचर ऑफ ड्युअल नेचर आहे लाईटचं. 2 नेचर आहे, एक वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. कुठले नेचर सांगा लाईटचं? 2 नेचर कुठले? पार्टिकल wave, आणि वेव्ह. परत सांगा. Particle and wave nature. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेव्ह आणि पार्टिकल नेचर. असं हे पूर्ण फिजिक्स आहे. समजलं? अख्खं फिजिक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण बघणार काय आहे यामध्ये. सगळ्यांना कळालं का? एकाला सुद्धा असं वाटायला नाही पाहिजे मला समजलेलं नाही. सगळ्यांना समजायला पाहिजे की आपण कुठले सेक्शन बघणार आहेत, त्यामध्ये कोणाचा स्टडी करणार आहे. मी आता जेवढं शिकवलं, जर तुम्ही कुठल्याही सिनियरला जाऊन जरी सांगितलं ना, आपण फिजिक्समध्ये 5 सेक्शन बघणार, त्यात काय काय बघणार आहे, तरी ते तुम्हाला डोळं वर मोठं करून बघल. तुला कसं माहिती एवढं? गॅरंटी आहे, गॅरंटी. तुम्ही तो एक एक्सपेरिमेंट करून बघायला काही हरकत नाही. बरंचसं मी तुम्हाला ते 5 सेक्शन्स कसे आहेत, काय काय बघायचं त्यामध्ये माहितीच आहे. अहो बऱ्याच जणांना तुम्ही आता की नाही विचारलं 11-12 जे जेई नीट देतात, सेक्शन सांगा म्हटलं तर जमणार नाही लवकर. कारण काय होते माहिती का, ते जातात पहिला चॅप्टर घेतात, युनिट अँड मेजरमेंट घेतात, मग त्यामध्ये चालू करतात लगेच फंडामेंटल, डिराइव्ड, मग हे पाठ करा, ते पाठ करा, हे पाठ करा, ते पाठ करा करत बसतायत. 2-3 महिने जाते. 3 महिन्यांना त्याला कळतच नाही कुठून सुरुवात केली आणि काय शिकायचं काय. सो मी तुम्हाला पहिला एक बाउंड्री दिली आपल्याला की या बाउंड्रीमध्ये आपल्याला खेळायचं. हेच चॅप्टर आपल्याला स्टडी करायचं. सगळ्यांना बाउंड्रीज कळाल्या? यस, yes sir, ओके. नीटला किती हो, मार्क्स sir. असते फिजिक्स सांगा?
किती मार्क्स नीटला? 180. 180 180. marks. Yes. आणि जेईला किती असतं? 300. 300 फिजिक्स 100 मार्क्ससाठी. आणि दुसरी गोष्ट ऍडव्हान्सचं फिक्स नसतंय. ऍडव्हान्सला कुठलाही पेपर कुठलाही मार्किंग सिस्टीम फिक्स नसते. ते मी ऍडव्हान्स नंतर तुम्हाला सांगेन की ऍक्च्युली कसं मार्किंग सिस्टीम असते, किती चॅप्टर, हे चॅप्टर असतात बट थोडंसं डेप्थ लेवल जास्त असतं. ठीक आहे. म्हणजे माझं एक काम काय होतं की 2 ते 3 लेक्चरमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन करणं की फिजिक्स नेमकं काय आहे हे माझं पहिलं काम होतं. आणि दुसरी गोष्ट मॅथमॅटिक्स किती इम्पॉर्टंट आहे हे सांगणं काम होतं. तर मी परत ती लिंक ना आज मी सेंड करतोय जे ट्रिग्नोमेट्रीची, ते तुम्ही बघून काढायचं आहे. उद्या मी कोणता चॅप्टर चालू करतोय, उद्या मी चॅप्टर डिरेक्टली चालू करायचा असा विचार करतोय. थोडंसं मी युनिट आणि मेजरमेंट, युनिट आणि मेजरमेंटचे सगळे फिजिकल क्वांटिटी त्याचे डायमेन्शन आपण स्टडी करायला घेणार. म्हणजे जसं की वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वर्क, पॉवर, एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मोमेंटम, फोर्स, टॉर्क, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स, हे सगळं आपण स्टडी करणार. काल भरपूर आहेत तसे 40 ते 45 आहेत, पार्ट आहेत, मला सगळे डायमेन्शन पण येत आहेत. तर मी इथं सगळे काय म्हणून दाखवत नाही, बट उद्या मी एक पॉईंट सगळे स्टडी करणार आपण. मग उद्या आपण थोडंसं तुम्ही आणि प्रिपरेशन करून या. म्हणजे कोणतं डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे उद्या आपण सगळं बघणार आहोत. गॉट इट? उद्या काय बघणार आहोत आपण? फिजिकल क्वांटिटी. काय बघणार आपण? Physical quantity. फिजिकल क्वांटिटी. Physical quantity. व्हेरी गुड. 8th, 9th आणि 10th मध्ये जेवढे फिजिकल क्वांटिटी झाले, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हे सगळं स्टडी करून या. उद्या आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. पहिला डायमेन्शन स्टडी करणार आहोत, मग जाणार आहोत फंडामेंटल, डिराइव्ड आणि एरर वगैरे वॉट एव्हर. समजलं? यात मला एक सांगा, फक्त बोर्ड करणारे किती जण आहेत? फक्त मला बोर्ड करायचं असं किती जण आहेत? येस, फक्तच बोर्ड करायचं. भक्ती, ओके. आणि कोण? ठीक आहे. एक ती भक्ती फक्त बोर्ड करणार, बाकी सगळे काय JEE नीट आणि CET सगळे देणार. भक्ती का फक्त बोर्ड करणार बाळ तू? JEE नीट का देणार नाहीस? सर मी MPSC UPSC करणार आहे येस. आणि मग मी 2 वर्ष सायन्स करून परत आर्ट्सला घेणार आहे. हो, पण 2 वर्ष सायन्स करून आर्ट्सला घेऊ नकोस बाळ. कारण का माझा जो चुलत भाऊ आहे, ओके, चुलत भाऊ तो स्वतः DYSP आहे, सांगायचं म्हणलं तर. त्यामुळे असे निर्णय घेऊ नका चुकीचे. तो ट्रेंड गेला आता. UPSC MPSC आर्ट्स मधनं करण्याचा ट्रेंड गेलाय. आता UPSC जे आहे, पहिले जर 100 मध्ये बघितले, पहिले सगळे 100 मध्ये बघितले तर सगळे सायन्सचे आहेत. UPSC मध्ये पहिला 100 मध्ये सगळे सायन्सचे आहेत. जो तो येतोय सगळा MPSC UPSC मध्ये सगळं टॉपचा जो क्रीम आहे ते सगळे सायन्सचे आहेत, लक्षात घ्या. त्यामध्ये इन्क्लूड डॉक्टर, इंजिनियर, MSc केलेलं आहेत, इंजिनियर्स आहेत, ते बरेच जण आहेत. सो दॅट्स वाय तुमची कॉम्पिटिशन एवढी हाय लेवल कॉम्पिटिशन आहे ना आता. 21व्या-22व्या वर्षी IAS होत आहेत लोक, कळते का? यू शुड टेक सायन्स, ओके, सायन्स. कारण तुमचा दुसरा एक डीप प्लॅन तुमचा फिक्स पाहिजे. सगळ्यांनी ना ऍस्पिरंट नावाचा युट्यूबवर एक ऍस्पिरंट बघितलाय कोणी? ऍस्पिरंट TVF सिरीजचा. एनीवन नो अबाउट ऍस्पिरंट? यस. सगळ्यांनी आजच्या जाऊन, यस, व्हेरी गुड. सगळ्यांनी आजच्या जाऊन ना ऍज अ नाही सर श्रीधर बघ, सगळ्यांनी बघायचं. ऍस्पिरंट म्हणून आहे, TVF सिरीज आहे, त्यांनी काढलेला ऍस्पिरंट म्हणून आहे. बेस्ट सिरीज आहे, UPSC MPSC वर सिरीज आहे ती. सगळ्यांनी आजच्याच ना बघून काढा. 5 एपिसोड आहेत, फुकट आहेत, फ्री मध्ये युट्यूबवर आहे. ओके, ऍस्पिरंट काय टाकणार तुम्ही सांगा? ऍस्पिरंट. Aspirant. ऍस्पिरंट 5च्या 5 एपिसोड आज बघून काढा. आज निवांत आहे तुम्ही, रिलॅक्स, एकदम चिल, खात पीत बघा, पण तो बघा, कारण त्या बघितल्यानंतर तुम्हाला बरंचसं UPSC MPSC करा. येस TVF ओरिजिनल, येस इंद्रनील, तर तेच आहे TVF ओरिजिनल. यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये आहे आणि सगळे बघून काढा. बेस्ट आहे, गेल्या महिन्यातच आलेला आहे, बेस्ट आहे. आणि जे UPSC करणार आहेत, MPSC करणार आहे म्हणतायत, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टूड? नंतर कोणी डिटेलमध्ये तुम्ही ऑफलाईन ज्यावेळी माझ्याकडे याल त्यावेळी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन UPSC MPSC काय असते, कारण बरेच जण मित्र करतायत आणि माझे रिलेटिव्ह मध्ये बरेच जण आहेत. तर म्हणण्याचा उद्देश काय की चुकीचे डिसिजन घ्यायचं नाही भक्ती. यू शुड, तुला पहिला एक करायला पाहिजे की कम्युनिकेट करायला पाहिजे. जे झाले, जे नाही झाले त्यांचे कम्युनिकेट करायला पाहिजे. शिक्षकांशी पहिला चर्चा कर, मग निर्णय घ्या. अंडरस्टूड? अदरवाईज पर्सनली निर्णय घेऊ नका. भक्ती, एम आय राईट?
आपण त्यावर एक चर्चा Yes, sir. करूया. Okay. ओके, पेरेंट्सशी बोलूया आपण. तुम्ही पण डायरेक्टली डिसिजन नाही घ्यायचा आता. जर तुम्ही JEE नीट सारख्या जर एक्झाम देऊ शकत नसाल तर तुम्ही UPSC काय देऊ शकताय? कारण ते पण ऑल इंडिया लेवल एक्झाम आहे. JEE नीट ऑल इंडिया लेवल आहे, UPSC ऑल इंडिया लेवल आहे. तुम्ही आज ही एक्झाम देऊ शकत नाही तर उद्या देऊ शकणार आहे का ती? लॉजिक बरोबर आहे का माझं? सो तर सगळ्यांनी एक्झाम द्या, नाही झालं व्हॉटएव्हर तुम्ही ते जरी तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल घेऊ नका आणि मग तुम्ही UPSC तयारी करा. गॉट इट? आणि मिनिमम क्वालिफिकेशन UPSC साठी हे ग्रॅज्युएशनचं असते. त्यामुळं ग्रॅज्युएशन पर्यंतचं जे शिक्षण आहे खूप चांगल्या पद्धतीने घ्या. याबद्दल मी नंतर बोलेन. बरंचसं मला यात माहित आहे, याबद्दल मी नंतर बोलेन. बट स्टील मी आता फोकस करतोय फक्त JEE नीट. ओके? आणि कोणाला काही गायडन्सची गरज असेल तर तुम्ही मला कॉल पण करू शकताय. ओके, माझा नंबर आय थिंक मॅडमांनी तुम्हाला दिले पण असेल. ओके, माझा नंबर आहे, त्यांच्याकडून घ्या वाटलंच तर मॅडमांना कॉल करून, किंवा माझा नंबर मी देतो, लिहून घ्या. असेल तुमच्याकडे तर लिहून घ्या. 9561 ग्रुपला पण मी टाकेन. कोणाला काही डाऊट्स असतील, काय क्लिअरिफिकेशन हवं असेल, काय करायचं काय नाही करायचं, बुक्स कोणते यूज करायचे, कशी सुरुवात करायची, व्हॉट एव्हर तुम्ही इथेही विचारू शकताय आणि तुम्ही मला कॉल करून पण विचारू शकता. ओके, ठीक आहे, सगळ्यांना समजलं? कुठला मग बघणार सांगा आज व्हिडिओ, सॉरी कुठली सिरीज बघणार आज? ऍस्पिरंट. ओके, बघून काढा. हा, पण संगत ट्रिग्नोमेट्री पण बघा. Aspirant. येस, ट्रिग्नोमेट्री पण बघा. ट्रिग्नोमेट्री पाठ करा, पण हे पण करा. ठीक आहे, मग आपण उद्या भेटू 11:15 वाजता याच वेळी याच ठिकाणी. तब तक के लिए बाय बाय. अरे बाय तर म्हणा. Thank you, sir. ठीक आहे, चल, थँक्यू. बाय. बाय बाय.